इंदिरा संत यांच्या मृदुगंध या ललित लेख संग्रहातून चूल घरात. शाळेला सुट्टी असली आणि दुपारच्या चहानंतर काका बाहेर गेले की आम्ही सोंगट्याचा पट मांडायचा. काकू ही त्या खेळात यायची. दिवे लावायला उठेल तेवढीच. मग खेळ रंगात यायचा आणि ती घाबराघुबरा चेहरा करत कवड्या माझ्या पाशी टाकून उठायचीच. उठलंच पाहिजे आता. ती चुलत सासू वाट बघतीये रट्टे घालायला हे म्हणताच ती स्वयंपाकघरात शिरायची. आमच्या घरात आईला आणि काकूंना स्वयंपाक म्हणजे सासूरवासच वाटायचा. चुलत सासू म्हणजे चूल, स्वयंपाक म्हणजे तिचा सासूरवास. दिवसभर चुलीची आराधना करत राहायचे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी बघायच्या, तयारी करायची. चविष्ट होईल ही जोखीम घेऊन रांधायचे. मग वाढायचे, उष्टी काढायची, आवरायचे. हे एक कंटाळवाणे लांबलचक सत्रच. सकाळी चहा, दूध तापवणे इथून सुरू व्हायचे. ते रात्री दूध तापवून विरजणे लावून सगळी जागपाक करेपर्यंत हे सत्र चालू राहायचे. बायका न कंटाळतील तर काय. केव्हा तरी एकदा पुरुषाच्या हृदयाची वाट त्यांच्या पोटातून असते या म्हणीला भुलून जाऊन बाईने ही कामे मोठ्या हौसेने अंगावर घेतली आणि ती न कळत या स्वयंपाकघराच्या खोडाबेडीत अडकली. मी हायस्कूलमध्ये 4थीत असताना या खोडाबेडीची अशी काय दहशत घेतली. रविवार होता आणि आम्ही दोघी आईच्या मागे लागलो होतो की आज काहीतरी खमंग टमंग कर, नेहमीच जेवण नको. शेवटी आई कावली आणि म्हणाली, हे कर ते कर, सांगायला काय जातं, मला नाही होत करायला. 2 दिवस माझी दाढ दुखते आहे, त्याचं काही आहे का तुम्हाला. काकांनी हे बाहेरून ऐकले आणि त्यांनी काय मनावर घेतले कुणाला ठाऊक. आईला आणि काकूला बाहेर बोलावून घेतले. मला दंडाला धरून स्वयंपाकघरात आणले आणि दार खाडकन बंद करून बाहेरून कडी घालत ओरडले, आज तू कर स्वयंपाक, तोपर्यंत आत कोणी येणार नाही आणि दार उघडणार नाही. मी भोकाड पसरले, मला नाही येत करायला. काकांचे उत्तर आले, खायला कसं येते ते काही चालायचं नाही, कर म्हणजे कर. मी काय स्वयंपाक करणार कप्पाळ. मी स्वयंपाक करताना आईला कधी बघितलंही नव्हते. आम्ही शाळेला गेलो की दुपारी 12 नंतर आई स्वयंपाक करायला घ्यायची. मधल्या सुट्टीत आम्ही घरी येतो तो जेवणे अर्धी मुर्दी झालेली असायची. रात्री बाहेरच्या खोलीत आमचा अभ्यास आणि त्याचवेळी आईचे चुलीपाशी थोडे काही आणि मुख्य म्हणजे आई मला चुलीपाशी येऊच देत नव्हती. घरात 2-3 बायका असल्यावर आम्हाला जरूर काय होती स्वयंपाकघरात लुडबुडण्याची. मनाची भीती जरा कमी झाली आणि वाटले करून तर बघूया स्वयंपाक. चुलीकडे पाहिले. एक बरे होते. सकाळच्या कामात काकूने तांदूळ धुवून ठेवले होते. मला चूल पेटवता येत होती. मी ती पेटवली. दगडीमध्ये डाळ आणि पाणी घालून ती चुलीवर ठेवली. मग लक्षात आले फोडणी घालायला हवी. दगडी उतरवली आणि एक टोप चुलीवर ठेवला. त्यात तेल मोहऱ्या टाकल्या. धूर उठला तसे भीत डाळ पाणी त्यात ओतले. केवढा आवाज झाला. स्वयंपाकघरात असे काही घडते हे प्रथमच कळले. मग भाताच्या तपेल्यात तांदूळ आणि पाणी घालून ते वैलावर चढवले आणि दोन्ही भांड्यातील उकळीत नाचणारे डाळ तांदूळ बघत रमले. पाणी थोडे कमी पडले असावे. मग वाटीने थोडे थोडे घालत राहिले आणि मग एकदम लक्षात आले डाळीत तिखट मीठ घालायचे राहिलेच की. मग फडताळातील डबे भरण्या शोधून तिखट मीठ चिंच मसाला हे सर्व हाताने डाळीत घातले. पुन्हा
वाटी वाटीने पाणी घालण्याचा कार्यक्रम सुरू. इतकी गंमत वाटली जशी काही मी एखाद्या प्रयोगशाळेत प्रयोगच करत होते. होता होता तांदूळ तपेल्याच्या काठाशी आले आणि पांढरी पेज वर बुडबुडे आणून रटरटू लागली. भात झाला असे समजून उतरवला. भात झाला तर आमटीही झालीच असे म्हणून टोप उतरवला आणि दोन्ही भांडी झाकली. एखाद्या जबाबदार सुगरणीप्रमाणे लाकडे पुढे ओढून त्यावर तांब्याने पाणी टाकले. जो धूर उसळला. घाबरलेच. डोळे उघडून बघते तो चुलीतले राख पाण्याचे ओहळ चुलीबाहेर हातभर पसरलेले. झाले एकदाचे. डोळे चुरचुरत असतानाच मी दारावर धक्के मारले. काकांनी दार उघडले आणि काकू आत धावतच गेली. काय झाले होते? लाकडाचा विजताना धूर आणि करपलेल्या भाताचा दर्प घरभर दणाणला होता. काकूने भांडी उघडून पाहिली आणि स्टोव पेटून त्यावर झटपट भात पिठले केले. आई काही न बोलता वाढायला लागली. काका रागाने लाल आणि हसण्याने बेजार झाले. आई आणखीच चिडली. तिने मी रांधलेल्या 2 डाव भात माझ्या एकटीच्या पानात डाव आपटून आपटून मोकळा केला. अर्धी वाटी आमटी ठेवली आणि म्हणाली, गिळा आता, खमंग आहे सगळं. भाताचा गिच्च गोळा झाला होता. आमटी पाहिली ती लालभडक दिसली. तिखट आणि काळी कुट्ट मोहरी पाण्यावर तरंगत होती. हळूच बोट बुडवून जिभेवर ठेवले तो काय, एवढ्याशा त्या पाण्यात तिखट, मीठ आणि चिंच या जळाक्षसांनी थैमान मांडले होते आणि त्या तांडवाला भिवून डाळ गप्पगार तळाशी बोटाने चेपून आणि नखाने टोचूनही वर यायला तयार नव्हती. मला एकदम हसूच आले. मी लोणचे आणि भाताच्या गोळ्या करून खालमानाने तोंडात टाकत होते आणि आळीपाळीने बोलणी चालली होती. माझे वय, माझे शिक्षण, माझा मुलीचा जन्म, माझा अडाणीपणा, माझे पुढे काय होईल याची तिखट काळजी, हे सर्व शोधन सुरू होते. काकू आणि ताई मधून हसत होत्या. आईने मला बोधले सुद्धा हे विशेषण लावले की दोघी छान हसायच्या. आईने मला बोधले बुद्धा हे विशेषण लावले की दोघी छान हसायच्या. हा माझा मानहानीचा प्रसंग बरेच दिवस मी विसरले नाही आणि त्या खोडाबेडीच्या वाटेला पण कधी गेले नाही. आपण होऊन नाहीच नाही. शाळेतील किती दामले मला सांगायची. शाळेतील किशी दामले मला सांगायची. अगं स्वयंपाक काय, तो 2 दिवस बिघडतो आणि मग आपोआप येतो. तिच्या आपोआप या शब्दाने मला खूप सावरून धरले होते. कॉलेजमध्ये जाईपर्यंत पिठले भात असे थोडेफार करता येत होते, पण या क्षेत्रात गतीच नव्हती आणि कधी जरूरही पडली नाही. तेव्हा झाकली मूठ तशीच राहिली, पण ती उघडण्याचा प्रसंगही आला. लग्न झाल्यावर 15 दिवसांतच आम्ही मुंबईला ह्यांच्या मामाकडे गेलो. मामी बडोद्याला बाळंतपणासाठी जाणार होती. त्यांना मदत म्हणून मला बोलावले होते. मामी मला पोळी करता करता मामांच्या आवडीबद्दल सांगायच्या. अळूची भाजी मुळा घालूनच करायची. गवाराची भाजी तेल पाण्यावर शिजवायची आणि थोडा ओवा टाकायचा. 2-3 दिवसांनी एकदा रात्रीच्या जेवणात पाटवड्या करायच्या.
वरण रोज करायचं तरी साखर टाकायला विसरायचं नाही. त्या पोळ्या करताना बघत मी ऐकत होते, हो हो करत होते आणि मनातल्या मनात ढापळत होते. तुमच्या पद्धतीने करते. सविस्तर सांगा म्हटले की असे रंगून सांगायच्या की त्या पदार्थाची चव डोळ्यांपुढे उभी राहायची. पण हा सगळा ऐकण्या बघण्याचा मामला. बोलाचा भात आणि बोलाची कढी. मामी बडोद्याला गेल्या त्या रात्रीची गोष्ट. मामा गप्पा मारायला शेजारी गेले होते. मी शेगडीशी भाजीत गुंतले होते आणि हे समोर भिंतीशी पाटाला टेकून काही वाचत होते. माझ्या मनात चक्र सुरू होते. उद्याच्या पोळ्या शेवटी शेजारच्या वहिनींच्या कडून मामांच्या पुरत्या 2 पोळ्या आणायच्या 9 वाजता आणि ते गेल्यावर पोळीसाठी ठाण मांडायचे. पण केवढी शेजारी पाजारी नामुष्की. मला राहावेना. मी यांना हाक मारली. अहो. माझा आवाज त्यांना कसा तरी वाटला. चटकन पुस्तक ठेवून त्यांनी विचारले, काय ग, काय झालं? मी कधी पोळी केलेली नाही, मला येत नाही. आता उद्या मला आवाजच फुटेना. मामीकडे शिकायचं होतं. त्यांनी विचारताच मी डोळे पुसत म्हटले, मला लाज वाटली हो. एवढ्यासाठी रडायचं काय? मी सांगतो. मला इतका आनंद झाला. तुम्हाला पोळी करायला येते? तुम्हाला खरंच सांगता? हो 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 बाई, मला सगळा स्वयंपाक येतो. वयाच्या 10व्या वर्षापासून ताईच्या हक्काच्या रजेत मीच चूल सांभाळायचो. ताई दूर बसून शिकवायची. आत्ताच 5-7 वर्षात प्रॅक्टिस नाही, पण तुला शिकवेन. त्यांनी हसत हसत सांगितले. मी मनातल्या मनात शरमून गेले. आईने हिंग मीठ घातलेले अगदी पिवळे वरण तरी मला का नाही शिकवले असे तळमळून वाटले. आणि माझा तरी केवढा मूर्खपणा. मी हून का नाही शिकले? पण या विचारात अर्थ नव्हता. मी चटकन परातीत कणिक घेतली. आवाज आला. वाटीने मोजून घे. गुरुदेव चांगलेच तरबेज होते तर. मग शास्त्राचा प्रयोग करून घेतात तशा पायरीने सगळ्या प्रक्रिया माझ्याकडून करून घेतल्या. पोपाटावर लाटी लांबट लाटली. मध्ये आवळून 2 वर्तुळे केली. त्यांना तेल फासून ती दुमडून पिठात बुडवली. लाटायला घेतली. लगेच यांची सूचना, लाटणं असं मुठीत घट्ट धरू नको, खेळत ठेव आणि लाट. हे जमायला वेळ लागला. पोपाटावरील पोळीने इटली, नॉर्वे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका अशा देशोदेशींच्या नकाशाचे अवतार घेत घेत एकदाची ती गोलाकार झाली. भूमितीत रेषेपेक्षा वर्तुळ का महत्वाचे ते आता समजले. 2 पोळ्या बाद झाल्या, पण मग ताज्या खाण्या इतपत जमल्या. तवा परात आवरताना माझे मन गळ्यापर्यंत भरून आले. परातीला चिकटलेल्या पिठाचा बोटांनी गोळा करत मी म्हटले, किती चांगले आहात हो. मला वाटतं. पुढे शब्द उमटेना. ते जवळ येऊन म्हणाले, काय वाटतं ग? वाटतं तुमचे पाय घट्ट धरावेत. होय होय, हेच होय. मला वाटलं आणखी काही. म्हणत ते खट्याळपणे हसले आणि बाहेर गेले. मामा दारातून विचारत होते, काय नथुराव, कसला एवढा विनोद? मामा, हिला पोळी येत नव्हती, ती आत्ताच शिकवली. त्याचं हसू आलं दोघांनाही. तेव्हापासून ती चूल ते स्वयंपाकघर मला परके वाटले नाही, आवडायला लागले. पाकघराची माझी जी कटू कल्पना होती
ती साफ पुसून गेली. वाटले शरीरात हृदयाचे जे महत्त्व तेच घरात चूलघराचे. इतकेच काय, आता तर वाटते की चूलघर हे लोककथेतील एक दैवतच असणार. संरक्षक दैवत, स्वास्थ्याची आणि समाधानाची ती गंगोत्रीच. घराचे सुख वाढवणारी, आल्या गेलेल्या तृप्त करणारी, एकमेकांत जिव्हाळ्याचे स्निग्ध धागे निर्माण करणारी. चुलीचे दररोजचे सारवण, स्वयंपाकघराचे पोतेऱ्याचे सारवण, दोन्हीवरच्या हळदी कुंकवाने शोभणाऱ्या रांगोळीच्या रेषा, आजूबाजूची भांडी, डबे भरण्यांची ताजी सजावट, चुलीजवळील रोवळ्यातून शोभणारे शुचिर्भूत डाळ तांदूळ, चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर भाज्यांची रंगतदार ताटे, घरभर पसरणाऱ्या आशीर्वादासारख्या वाफा आणि चविष्ट वास, आणि शेजारी या सर्वांची आराधना करत उभी असलेली प्रसन्न अन्नपूर्णा. आता चुली गेल्या, पण ओटा आणि गॅस आला तरी भावसंगम तोच. म्हणूनच ज्या घरातील स्वयंपाकघर असे आनंदमय प्रसन्न असते ते घर मला धन्य धन्य वाटते.